धुलीकिरणावर जेव्हा ते पडतात तेव्हा परावर्तन होतं, त्यामध्ये वेगवेगळे रंग असतात. पण निळा रंग की ज्याची तरंग लांबी वेवलेंथ कमी असते त्याचं विकिरण जास्त होतं आणि सगळीकडे तो पसरतो, म्हणून आकाशाचा रंग आपला निळा दिसतो, समुद्राचा पाण्याचा रंग निळा दिसतो. मग आता यांचं तरंग लांबी कमी असल्यामुळे यांचं विकिरण जास्त झाल्यामुळे आपला सर्वत्र तो रंग दिसतो. म्हणून बऱ्याच वेळा दुरून जर बघितला तर निळा रंग, काळा रंग, नंतर तुमचा नेव्ही ब्ल्यू रंग यामधला फरक आपल्याला सांगता येत नाही. मग आपण बघा प्रवासाला जातो, प्रवासाला जात असताना आपण सिग्नल बघतो ना सिग्नल. त्या सिग्नल मध्ये किती रंग असतात? 3 रंग असतात. कोणते? बरोबर, लाल, नारंगी आणि हिरवा. आता हेच रंग का तिथे वापरले जातात? कारण यांची तरंग लांबी जास्त असते आणि यांचं विकिरण होत नाही आणि कितीही दुरून बघितलं तरी हे रंग आपल्याला दिसू शकतात, स्पष्ट दिसू शकतात. म्हणून सिग्नल मध्ये यांचा उपयोग करतो. निळा रंग का नाही वापरला जात? कारण निळा रंग दुरून जर बघितला तर आपल्याला काळा दिसेल, बरोबर आहे की नाही? त्याचं विकिरण जास्त होतं आणि हाच इफेक्ट म्हणजे रामन इफेक्ट. हाच इफेक्ट म्हणजे काय? रामन इफेक्ट. म्हणजे जेव्हा प्रकाश किरण एखाद्या वस्तूवर पडतात, पडल्यानंतर त्यांचं परावर्तन घडल्यानंतर त्यांचा रंगामध्ये थोडाफार बदल घडतो, यालाच रामन इफेक्ट म्हणजे प्रकाशाचं विकिरण असं म्हटलेलं आहे. मग स्प्रे करा बापू, स्प्रे करा ना. हे पाणी कमी येतं. जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. इकडे घ्या, इकडे घ्या. नाही तर मी स्प्रे मारायचं मोटर नाही आणली असते. चला, धन्यवाद. बघा थोडक्यात त्याच्यामध्ये हळूहळू याच्यातून टाक, हळूहळू टाकायचं आणि पोरांना दाखवायचं वरती समोर. हळूहळू टाक बेटा, अंगावर पूर्ण नको बघतो. हळूहळू हळू. काय झालं रे? आहे का? बघा आता गेला ना, आला होता ना, आता आला का? आता पावर का? केला. आता जातोय. मग ही काय झाली? रासायनिक अभिक्रिया झाली. कोणती रासायनिक अभिक्रिया ही? हिला म्हणतात उदासीनीकरण, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. यामध्ये काय घेतलं होतं आपण? ऍसिड म्हणजे आम्ल घेतलं होतं. त्याच्यामध्ये आपण दर्शक म्हणून फिनोल्फथालीन इंडिकेटर टाकलं होतं आणि त्यानंतर आपण काय केलं? यामध्ये आम्लारी म्हणून सोडियम हायड्रॉक्साईड टाकला आणि यामध्ये उदासीनीकरण अभिक्रिया झाली की नाही तो रंग बदल होतो. मग हा रंग बदल झालेला आहे. यामध्ये आपण एक पदार्थ घेतलेला आहे. आता यामध्ये काय करू आपण? एक युनिव्हर्सल इंडिकेटर टाकू. टाक बेटा, ड्रॉप बाय ड्रॉप. रंग बदलतो का बघा? कोणता रंग होतोय सांगा मला? बस हॅलो ना. कोणता रंग झाला? निळा रंग झाला. म्हणजे जर निळा रंग होत असेल तर त्याला काय म्हणतात? आम्लारी म्हणतात. बेस बेटा. तर आम्लारी म्हणजे बेस. आणि जर लाल रंग तयार झाला तर त्याला ऍसिड म्हणतात. काय आहे? ऍसिड. आणि समजा बदलच नाही झाला, आता कोणता रंग येतो बघा. आता याच्यात काय मला माहित नाही. हिरवा रंग येतोय का? लाल येतोय का? कोणता येतोय बघा. कोणता आला? हिरवा आला. याचा अर्थ काय आहे? हा न्यूट्रल आहे, उदासीन आहे. हे पाणी होतं. काय होतं? पाणी होतं. याचा हिरवा रंग आला म्हणजे हा उदासीन होतो. आता एक छोटा प्रयोग आहे जो आपल्या घरामध्ये नेहमी केला जातो. नजर लागली. काय लागली? नजर लागली.
मग काय करते आपली आई? कागद घेते एक, ते कागद आपल्यावरून काय करते? इधर की नजर, उधर की नजर, अगल की नजर, बगल की नजर, नंतर मग चप्पल घेते, झाडू घेते, बरोबर आहे की नाही? आणि मग तो कागद काय करते? कळशीमध्ये टाकते. परात मध्ये काय घेते? पाणी घेते आणि तो कागद पेटवून कळशी काय करते? काय होतं मग? पुढे जातं. आता इथं कोणाला नजर लागलेली आहे बघा, हा प्रयोग करून बघू आता. आता याचं कारण काय ते पण सांगेल मी तुम्हाला. हा बघा, आता कोणाची नजर उतरवत नाहीये, काहीच करत नाहीये. बघा पाणी कुठे चढतंय? हे बा, या बीकर मध्ये पाणी आलं इथपर्यंत. बघा बीकर मध्ये काय आलं? पाणी आलं. आता जर तुम्हाला बघायचं असेल तर आपण अजून मोठं घेऊ. आलं होतं पाणी. वेगळं कारण आहे बेटा, ऑक्सिजन सांगितलं तुम्ही. हे बघा, परीक्षा नळीमध्ये पाणी चढलं बघा. चढलं की नाही आता तू दिसेल तुम्हाला. मी परीक्षा नळी वर केली की त्यातून पाणी बाहेर निघेल बघा. निघालं. आता हे पाणी किती चढलं होतं?